असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही आज्ञाधारकता, सचोटी आणि प्रामाणिकपणाने चालता, तेव्हा तुम्ही इतरांना प्रकाश देणारे पात्र बनता. काय आपण इतरांनी प्रकाशात चालावे म्हणून प्रयत्न करता? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, आमचे जीवन म्हणजे एक प्रवास आहे. यामध्ये एक चाकोरीबद्ध आमचा प्रवास सुरू असतो, अगदी बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंत. परंतु या प्रवासामध्ये प्रत्येकाला दुसऱ्या कोणाकडून ज्ञानाची, मार्गदर्शनाची आवश्यकता पडते. अर्थात जीवनामधील आम्हाला येणारा अनुभव देखील आमचा एक मोठा शिक्षक असतो. प्रियांनो, जीवनातील आमचे सर्वच मार्ग प्रकाशामधूनच जातील असे नाही. काही अंधाऱ्या मार्गातून जाणारेही असतात. परंतु स्वतःला अशा अंधाऱ्या मार्गातून रोखण्यासाठी आम्ही ज्ञानाचा पाठलाग केला पाहिजे असे आम्हाला पवित्र शास्त्र सांगते. होय प्रियांनो, आज आपण नीतिसूत्रे याच्या 4थ्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. हा अध्याय सूक्ष्म नकारात्मक प्रभावांपासून आमच्या हृदयाचे संरक्षण करण्यासाठी व्यावहारिक सल्ला कशा रीतीने देतो हे पाहणे आणि शिकणे आम्हाला आशीर्वाद असा आहे. यासाठी आम्हाला या अध्यायाचे अध्ययन करावे लागेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही नीतिसूत्रे ह्याच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. आम्ही लहान मूल तरुण झाले आहे आणि त्याने हा विशाल जगात प्रवेश केला आहे आणि कशा प्रकारच्या समस्या त्याच्या समोर उभ्या राहतात, कोणत्या परिस्थितीला त्याला तोंड द्यावे लागले, हे सर्व पाहत आहोत. विशाल जगामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने आपल्या वडिलांची शिकवण ध्यानात ठेवावी असा सल्ला त्याला देण्यात येत आहे. 4था अध्याय 1 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. यामध्ये लहान, मोठे, स्त्री व पुरुष सर्वांचा समावेश आहे. असं नका समजू श्रोत्यांनो की हे वचन फक्त तरुणांकरिता आहे, परंतु सर्वांकरिता आहे. कारण आम्हा सर्वांना सुज्ञतेची गरज आहे. 2 आणि 3 वचने. कारण मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करीतो, माझे धर्मशास्त्र सोडू नका. कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो, माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. आम्हाला माहित आहे श्रोत्यांनो की शल्मोनाने हे लिहिले आणि तो ह्या ठिकाणी स्वतःच्या वडिलांविषयी बोलत आहे. लक्षात घ्या, तो काय म्हणतो की मी आपल्या बापाचा पुत्र होतो, माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. काही लोकांना वाटतं की शल्मोन त्याच्या वडिलांचा लाडका होता, पण मला तसं वाटत नाही. इतिहास आम्हाला सांगतो की तो त्याच्या वडिलांचा आवडता नव्हता. त्याचे लालन पोषण स्त्रियांच्या महालात झाले होते. दाविदामध्ये शल्मोनासारखे बरेच काही नव्हते. शल्मोन म्हणतो, मी माझ्या वडिलांचा पुत्र आहे, परंतु माझ्या आईने मला शिकवले व माझ्यावर प्रेम केले. 4थं वचन. ती मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहोत, तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो. दाविदाने बहुधा त्याला नेहमी सल्ला दिला असावा. जेव्हा शल्मोनाचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला, तेव्हा दाविदाने त्याला म्हटले, तू आता आपल्या राज्याचा अधिकार घे. त्याने म्हटले की ह्या गोष्टी तू आपल्या हृदयामध्ये साठवून ठेव आणि माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो. दावीद अनुभवांद्वारे देवाच्या आज्ञा पाळणे योग्य आहे हे शिकला होता. बहुधा ज्या प्रकारे दाविदाने त्याच्या मुलाला प्रेमाने शिकवायला हवे होते तसे शिकवले नसावे.
मला नाही वाटत की दावीद यशस्वी पिता होता. आणि खेदाची गोष्ट म्हणजे आज अनेक लोकांच्या बाबतीत हे खरे आहे. अनेक पिता सर्व बाबतींमध्ये फार चांगले आहेत, परंतु जेव्हा लेकरांना वळण लावण्याचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा ते त्या ठिकाणी अपयशी ठरतात. आणि त्यामुळेच बरेचदा आमची लेकरे चुकीच्या मार्गावर चालायला लागतात. कारण वडील यशस्वीपणे ज्या गोष्टी पिता म्हणून त्यांनी करायला हव्यात त्या करू शकत नाहीत. दाविदाचे जीवन चढाओढ करणारे जीवन होते. कदाचित आपण म्हणाल, होय, परंतु बघा ना, दाविदाने काय केले? शल्मोनाच्या जन्माआधी दाविदाने घृणित असे पाप केले व त्या प्रकारच्या जीवनापासून तो परतला. आता शल्मोन तरुणाला उपदेश करीत आहे. 5 आणि 6 वचनात तो म्हणतो, ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नको. माझ्या तोंडच्या वचनाला परान्मुख होऊ नको. ते सोडू नको म्हणजे ते तुझे संरक्षण करील. त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करील. बुद्धीला, ज्ञानाला ह्या ठिकाणी एका स्त्रीच्या रूपात चित्रित करण्यात आले आहे. पण लक्षात ठेवा, दुसरी सुद्धा स्त्री ह्या पुस्तकामध्ये दर्शविण्यात आलेली आहे, जी परस्त्री आहे. ज्ञान ह्या तरुणाला म्हणते की तू माझ्या शाळेत ये व बुद्धिमान हो. लक्षात घ्या की ह्या ठिकाणी तो म्हणतो, तरुणा, ज्ञान तुझे संरक्षण करील, ज्ञान तुझा सांभाळ करील. 7 वचन, ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर. आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर. ज्ञानाविषयी तो कशा प्रकारे बोलतो ते लक्षात घ्या. हे ज्ञान फक्त ज्ञान किंवा कॉम्प्युटर प्रमाणे असणारे मन नाही, परंतु ज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करण्यास लागणारी बुद्धी आणि बुद्धिमत्ता व त्यासाठी असणारे प्रेम होय. आज मानवाला ह्याची गरज आहे. आज शिक्षण मानवाला संतुष्ट करू शकत नाही. ह्याचे कारण ज्या प्रकारे ते दिल्या जाते ते होय. ह्या ठिकाणी मनाला वेधून घेणारी गोष्ट म्हणजे आम्हाला ज्ञान प्राप्त करायचे आहे आणि हे फार महत्वाचे आहे. 8 आणि 9 वचने पुढे सांगतात, त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करील. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करील. ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल, तुला सुंदर मुकुट देईल. ह्या ठिकाणी चित्तवेधक गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे स्त्रीवर प्रेम केला जाते तसे ज्ञानावर प्रेम करायला हवे. जेव्हा आम्ही नवीन करारात येतो तेव्हा मात्र हा दृष्टिकोन बदलतो. ख्रिस्ताला आमच्यासाठी ज्ञान करण्यात आले आणि आम्हाला ख्रिस्तावर प्रीती करायची आहे. आज आमची खरी समस्या पवित्र शास्त्रात समस्या आहे ही नाही, तर खरी समस्या म्हणजे मानवामध्ये देवाविषयी व देवाच्या गोष्टींविषयी प्रेम आणि ओढ नाही. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की अनेक लोक ख्रिस्ती नावापुरते आहेत. त्यांना देवाच्या वचनाविषयी मुळीच ओढ नाही. देवावर त्यांचे प्रेम नाही. एक विधी पार पाडायचा किंवा आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आम्हाला मंदिरात जाणे भाग आहे, उपासनेत भाग घेणे भाग आहे, असे समजून ते दर रविवारी मंदिरात जातात, उपासनेत भाग घेतात. परंतु शारीरिक रूपाने त्या ठिकाणी असून त्यांचे मन मात्र भरकटत राहते. मला माहीत नाही की आपली काय स्थिती आहे. काय आपण देवावर प्रेम करता? त्याच्या वचनाविषयी आपणाला ओढ आहे? त्याच्या वचनाच्याद्वारे आत्मिक रूपाने आशीर्वाद करण्याकरिता आपल्यामध्ये भूक आणि तहान आहे काय? जेव्हा आमच्या हृदयात प्रेम असेल तर हे पुस्तक आम्हाला स्पष्ट आणि उघड होण्यास सुरुवात होईल. कारण देवाचा आत्मा आमचा शिक्षक होतो. जर आपण पवित्र शास्त्र स्वतः वाचून समजण्याचा प्रयत्न कराल तर ते आपणाला कधीच समजणार नाही. त्याकरिता आपण प्रार्थना करायला हवी. देवाच्या पवित्र आत्म्याचे सहाय्य मागायला हवे. कारण श्रोत्यानो, देवाचा पवित्र आत्माच आमचा शिक्षक आहे. तोच आम्हाला देवाचे पवित्र वचन समजावून सांगतो. ते समजण्याकरिता आमचे मार्गदर्शन करतो आणि आम्हाला बुद्धी पुरवतो. म्हणून अवश्य आहे की जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचता तेव्हा प्रार्थना करा आणि म्हणा की प्रभू, तू मला शिकव. 10व्या वचनात पुढे तो म्हणतो, माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मला असं वाटतं
बेशेबा ह्या ठिकाणी शल्मोनाशी बोलत आहे. 11 ते 13 वचने पुढे, मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत. तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे. ज्ञानाचा शोध घेण्यास तरुणाला देण्यात आलेले एक विलक्षण असे आव्हान ह्या ठिकाणी आहे. ती म्हणते की तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे. ही अशी गोष्ट आहे जी आमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची असायला हवी. हे असे म्हणण्याप्रमाणे आहे, जे काही शिकू शकता ते शिका. नंतर 14 आणि 15 वचनांमध्ये, दुर्जनांच्या मार्गात शिरू नको, दुष्टांच्या मार्गाने चालू नको, त्यापासून दूर राहा, त्या जवळून जाऊ नको, त्यावरून मागे फिर आणि आपल्या मार्गाला लाग. आम्ही आधी पाहिले श्रोत्यानो की ह्या पुस्तकात जो सावधगिरीचा इशारा आहे तो दुष्ट मनुष्याविरुद्ध आणि परस्त्रीविषयी आहे. अर्थातच ही स्त्री म्हणजे वेश्या होय. मला वाटतं आम्ही हे पाहायला हवे की हा सुद्धा आत्मिक लागूकरण आहे. 16 आणि 17 वचने, कारण दुष्कर्म केल्या वाचून त्यांना झोप येत नाही, कोणाला पाडले नाही तर त्यांची झोप उडते, कारण ते दुष्टाईने मिळविलेले अन्न खातात, बलात्काराने मिळविलेला द्राक्षारस पितात. दुष्ट माणूस व परस्त्री कसे राहतात ह्याचे चित्र ह्या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. काहीतरी वाईट केल्याशिवाय, कोणाला नुकसान पोहोचवल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. अनेकदा आम्ही भयंकर अशा घटना वाचून म्हणतो की आमचा तर मुळीच विश्वास बसत नाही की एक व्यक्ती अशा प्रकारचे घृणित कृत्य करू शकते. एक स्त्री अशा प्रकारचे जीवन कसे जगू शकते? अशा प्रकारच्या घाणेरड्या स्थितीत हे लोक कसे राहू शकतात? होय श्रोत्यांनो, असे लोक जोपर्यंत दुष्ट आणि वाईट गोष्टी करीत नाहीत तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही. आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही इतक्या भयंकर नीच पातळीला मानव पोहोचू शकतो. असे काहीच नाही जे दुष्टतेच्या बाबतीत मानवी मन आणि हृदय उपजवू शकत नाही. आम्ही हे समजून घ्यायला हवे की रोजच्या जीवनात चालत असताना आम्ही अनेक अशा लोकांना भेटतो जे वाईट प्रवृत्तीचे आहेत. त्यांची दृष्टी वाईट आहे, त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार चालू असतात आणि ते ह्याच प्रयत्नात असतात की कशाप्रकारे एखादे वाईट कृत्य करावे. अर्थातच ह्या जगामध्ये काही फार चांगले लोक आहेत, परंतु कोणत्या प्रकारचे लोक आम्हाला भेटतात ह्याविषयी आम्ही सावधगिरी बाळगायला हवी. बरेचदा लोक चांगले असण्याचा आव्हानतात आणि असं दाखवतात की ते फारच सज्जन आहेत, परंतु जेव्हा आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये येतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी संबंध ठेवतो, तेव्हा आम्हाला नंतर कळतं की ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत. म्हणून श्रोत्यांनो, आम्हाला फार सावधगिरी बाळगायची आहे. सर्वच लोकांवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनात मला असे अनेक लोक मिळालेत जे माझे फार चांगले सहयोगी झालेत, ज्यांनी माझी सेवा पुढे जावी म्हणून सर्वतोपरी सहाय्य केले, माझ्याकरिता प्रार्थना केल्यात, मला नेहमी उत्तेजन दिले. पण काही लोक असे सुद्धा भेटलेत ज्यांनी मला आणि माझ्या सेवेला विरोध केला, मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे लोक नामधारी ख्रिस्ती होते, जे ख्रिस्तीपणाचा आव आणीत होते. त्यांचे विचार समजणे माझ्याकरिता कठीण होते. खरोखर श्रोत्यांनो, मानवावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आम्ही फार काळजी घ्यायला हवी. आम्हाला अशा लोकांना ओळखण्याकरिता चाणाक्ष बुद्धीची गरज आहे आणि ही चाणाक्ष बुद्धी फक्त परमेश्वरच आम्हाला पुरवू शकतो. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना
तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा. आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी, ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी, तू साज माझ्या जीवाचा. आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी, विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोकी, येशूची प्रीती वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी, तू साज माझ्या जीवाचा. आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा. आहेस गीत मनाचा. 18व्या वचनात, परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्नापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. आम्हाला असे भक्त लोक सुद्धा भेटतील. आता ह्या ठिकाणी परस्पर विरोध लक्षात घ्या. 19वं वचन, दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे, त्याला कशाची ठेच लागते हे त्यास कळत नाही. ह्या परस्पर विरोधात 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे ज्यात नीतिमान किंवा धार्मिक लोक चालतात. त्याचे वर्णन प्रकाशणारा प्रकाश जो परिपूर्ण दिवसापर्यंत अधिक आणि अधिक प्रकाशत जातो, किंवा ह्या वचनाप्रमाणे मध्यान्नापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा असतो. दुसरा मार्ग आहे ज्यात अनितिमान चालतात, जो अंधकाराने पूर्ण आहे. हे आम्हाला आमच्या प्रभूने वर्णिलेल्या रुंद मार्गाचे स्मरण करून देते. मला वाटतं ज्याविषयी लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. रुंद मार्ग फार विशाल आहे, विस्तृत आहे. आजचे अधिकांश लोक त्यावरून चालत आहेत. मौज मजेचे जीवन घालवित आहेत. दैहिक किंवा शारीरिक गोष्टींचा आनंद ते उपभोगत आहेत आणि ह्याला ते स्वतंत्रतेचे जीवन म्हणतात. आम्ही ऐकतो श्रोतांनो की आज आम्ही नवीन युगात जगत आहोत, म्हणून जे आम्हाला आवडेल ते आम्ही करण्याकरिता मोकळे आहोत. ह्या जीवनाचा आनंद उपभोगण्याकरिता आम्हाला स्वतंत्र करण्यात आले आहे. हा मार्ग निश्चितच रुंद मार्ग आहे, ज्याचे प्रवेशद्वार रुंद आहे. परंतु लक्षात घ्या की हा रुंद मार्ग पुढे अरुंद अरुंद आणि अरुंद होत जातो. अनितिमानांचा मार्ग अंधकारपूर्ण आहे.
प्रवेशद्वाराजवळ झगमगणारे दिवे आहेत, परंतु पुढे मात्र अंधार आहे. लोकांना पुढे जाऊन हे सुद्धा दिसत नाहीत की ते कशाला अडखळत आहेत. हाच तो रुंद मार्ग आहे ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले. नसराळ्याच्या रुंद भागातून प्रवेश करण्याप्रमाणे हे आहे. पुढे जाऊन कळतं की ते नसराळे अरुंद अरुंद होत जाते. तसाच हा मार्ग आहे जो शेवटी जाऊन नाशाकडे वळतो. ह्या उलट अरुंद मार्ग सुरुवातीला खूप अरुंद असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृत शुभवर्तमान 14 अध्याय आणि 6 वचनामध्ये म्हटले, मी मार्ग आहे. हा मार्ग इतका अरुंद आहे की फक्त एकाच व्यक्तीपर्यंत सीमित आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ख्रिस्त. त्याच्या विना पित्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही. काय आपण ह्यापेक्षा दुसरा अरुंद मार्ग किंवा दरवाजा शोधू शकता? पेत्राने प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटले, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 12 वचन, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. तसेच येशू ख्रिस्ताने योहान कृत शुभवर्तमान 10 अध्याय 9 वचनामध्ये म्हटले, मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. हे जे प्रवेशद्वार आहे ते अरुंद आहे, परंतु त्यानंतर ते रुंद होत जाते, अनंतकालिक जीवनाकडे नेते व स्वर्गातील प्रकाशात नेते. आम्हाला ह्या अरुंद मार्गाने जायचे आहे व ह्याचा शेवट आहे प्रभू येशू ख्रिस्त. हेच चित्र ह्या वचनातून आम्हासमोर ठेवण्यात आले आहे. 2 मार्ग आहेत, नीतिमानांचा मार्ग आणि दुष्टांचा मार्ग. त्याविषयी आम्ही ह्या पुस्तकात अधिक पाहणार आहोत. रुंद मार्ग 16व्या अध्यायात वर्णिलेला आहे. नीतिसूत्रे 16 अध्याय 25 वचन सांगतं, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. आता आपण 20 ते 22 वचने वाचूया. माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यात ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. स्तोत्रकर्त्याने या वचनाविषयी स्तोत्रकर्ता 119 आणि 1 वचनामध्ये म्हटले, धन्य ते जन जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतात. देवाचे वचन जीवनी वचन आहे, जिवंत आहे. ते आम्हाला जीवन आणि प्रकाश देते. ते आम्हाला मार्गदर्शन पुरवते, आम्हाला उपदेश करते. हे सर्व देवाच्या वचनाच्या द्वारे येते. आता ह्या ठिकाणी या पुस्तकातले एक महान वचन आहे, 23 वचन, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. श्रोत्यानो, ही गोष्ट लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. शरीराचे जीवन रक्तात आहे आणि हृदय रक्ताभिसरण करते. विल्यम हार्वे ह्यांनी 7व्या शतकात रक्ताभिसरणाचा शोध लावला, ज्याद्वारे वैद्यकीय क्षेत्रात बरीच प्रगती झाली. तरी नीतिसूत्रे ह्या पुस्तकात, जे 2700 वर्षे आधी लिहिण्यात आले, त्यात जीवनाला योग्य स्थितीत ठेवण्यात हृदयाचे किती महत्त्व आहे हे वर्णिण्यात आले व हृदय हे कुठल्याही व्यक्तीच्या अंतर्स्थ केंद्रस्थानाला दर्शवते. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते कृत शुभवर्तमान 15 अध्याय आणि 19 वचनात म्हटले, मत्ते कृत शुभवर्तमान 15 अध्याय आणि 19 वचन वाचूया. तो म्हणतो, कारण अंतकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्या गाळी ही निघतात. जगातील सगळ्यात नीच प्रकारच्या गोष्टी मानवी हृदयातून उपजतात. काय हे आपणाला ठाऊक आहे? संपूर्ण व्यक्तित्वाचे हृदय आसन आहे. जर आपण हृदय किती महत्वाचे आहे हे जाणू इच्छिता तर शब्दकोश घ्या व पवित्र शास्त्रात हृदयाविषयी किती ठिकाणी लिहिण्यात आले आहे ते पहा. आम्हाला आमच्या हृदयाला राखायचे आहे. तो म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर. श्रोत्यानो, आम्ही काय ऐकतो हे महत्वाचे आहे. आम्ही काय अभ्यासतो, काय पाहतो हे महत्वाचे आहे. आम्ही हे ओळखायला हवे की जीवनातील सर्व महत्वाच्या गोष्टी हृदयातून, अंतकरणातून बाहेर पडतात. आम्ही ही वास्तविकता विसरायला नको की नीतिसूत्रे हे पुस्तक हार्वेंनी रक्ताभिसरणाचा शोध लावण्याच्या बऱ्याच आधी लिहिण्यात आले व त्यांनी जे विधान केले त्याद्वारे
अनेक शतकानंतर विज्ञानाद्वारे त्याची सत्यता पडताळण्यात आली. नीतिसूत्राच्या पुस्तकात हे संपूर्ण पवित्र शास्त्राविषयी म्हणता येईल की त्यात काही चूक नाही किंवा त्यामध्ये काहीही अशास्त्रीय नाही. 24वे वचन, तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटील वाणीपासून फार दूर राहा. जीवनातील गोष्टी हृदयातून बाहेर पडत असल्या तरी तोंड व ओठ बोलण्याचे काम करतात. कोणी त्याला अशा प्रकारे मांडले आहे, विहीर रूपी हृदयात जे काही आहे ते बकेट रूपी तोंडातून बाहेर पडते. हे किती खरे आहे की कधी ना कधी हृदयात जे आहे ते तोंडातून बाहेर पडते. 25 ते 27 वचने, तुझे डोळे नीट पुढे पाहो, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहोत. आपल्या पायाची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असोत. तू डावीकडे उजवीकडे वळू नको, दुष्कर्मातून आपले पाऊल काढ. खरोखर श्रोत्यानो, हा जो सल्ला आहे हा आज तरुणांना आणि प्रत्येक व्यक्तीला किती लागू पडतो. आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे परमेश्वर तुझा मार्गदर्शक होईल. आजचा प्रश्न, नीतिसूत्रे या पुस्तकाच्या लेखकाच्या वडिलांचे नाव काय? ए. लमुएल, बी. दावीद, सी. आसाफ, डी. शल्मोन. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आम्ही पाहिले की आम्ही जीवनातील केवळ मोठे निर्णयच नव्हे तर दररोज घेतलेले छोटे निर्णय देखील आमचे जीवन कुठे जाईल ते ठरवतात. म्हणून आमच्या सुखी जीवनाचे सूत्र आहे ज्ञानाचा पाठलाग करणे, योग्य मार्ग स्वीकारणे आणि त्या मार्गावर टिकून राहणे. होय प्रियांनो, आम्ही प्रकाश आणि नीतिमत्तेच्या मार्गापासून दूर जाऊ नये आणि अंधाऱ्या मार्गात जाण्यापासून स्वतःला रोखावे. काय हे करण्यासाठी आपण काही निर्णय घ्याल का? आपण आपल्या हृदयाचे संरक्षण कराल काय? विचार करा. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, तुझं वचन म्हणतं की तू प्रकाश आहेस आणि तुझं वचन आम्हाला असं देखील म्हणतं की तुम्ही देखील प्रकाश आहात. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आलेलो असताना आज आमची विनंती, आमची प्रार्थना आहे की प्रभू परमेश्वरा, ज्या गोष्टी तू आम्हाला सांगितलेल्या आहेत, आम्ही अंधारापासून दूर राहावं, आम्ही प्रकाशामध्ये चालावं आणि प्रभूजी, आम्ही प्रकाशाचे लेकरं आहोत हे कदापि आम्ही विसरू नये. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आमची विनंती, आमची प्रार्थना आहे की योग्य मार्गामध्ये चालण्यासाठी प्रभूजी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. आमच्यामधील सर्व अशक्तपण तू दूर कर. आम्हाला तू ज्ञान दे आणि त्या ज्ञानाचा पाठलाग आम्ही आमच्या जीवनामध्ये सातत्यानं करावा म्हणून तुझी कृपा तू आम्हाला पुरव. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. जीवनाचा प्रकाश प्रभू येशू याला अनुसरण्याचा प्रयत्न करा. प्रभू आपणास सहाय्य करो.